पाचवीला येऊन बाळाचे नशीब लिहिणारी सटवाई. हिंदू धर्मामध्ये अनेक देवतांना खूप मानाचे स्थान दिले आहे. पण काही देवता केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात. एरवी त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही. अशीच सर्वांचं नशीब लिहिणारी, पण स्वतः मात्र त्या सन्मानाला दुर्दैव ठरलेली देवता म्हणजे सटवाई. सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्ठी. ती विष्णू माया रूपिणी आणि ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे. बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचं नावलौकिक आहे. मांजर तिचं वाहन. जन्मानंतर 5वीच्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठीपूजन करतात. जननी सर्वभूतानां बालानामच्च विशेषता नारायणी स्वरूपेण बालरक्ष मे सर्वदा. अर्थात सर्व जीवन विशेषतः लहान बाळांना आईसारखे सांभाळणारी नारायण स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो असं मागणं मागितलं जातं. त्यानंतर बाळ 1.25 महिन्याचे झाले की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात. ही सटवाई नेहमी गावाबाहेर असते. सटवाईची एक लोककथा प्रचलित आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. याबाबत ती आपल्या आईला विचारते. तेव्हा सटवाई तो विषय टाळते. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज होतो. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर ती आपल्या लेकीला देते. परंतु तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस, बघ माझे भविष्य काय आहे, तिची लेक तिला विचारते. तेव्हा सटवाई ते पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकत नाही. तेव्हा ती लेकीला म्हणते, तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल. हे ऐकल्यावर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लग्नच न करण्याचा निर्णय घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे ती गर्भवती होते. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यावर एके दिवशी शिकारासाठी जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणात झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यानंतर तिला समजते आपल्याच मुलाशी लग्न ठरले. तेव्हा तिच्या लक्षात येते सटवाई लिहित असलेले भविष्य कधीही खोटं ठरत नाही, असा या कथेचा आशय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.